बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी जबरदस्त अशी ही आळू वडी आज आपण ह्याची रेसिपी पाहणार आहोत। चला झटपट सुरू करूयात। यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 इंच आलं घेतले आणि एक 8 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। जिरं घालून त्याची एक पेस्ट करून घ्यायची आहे। तोपर्यंत ताटामध्ये इथे मी 3 चमचे वाटीच्या हिशोबाने जर बघितलं तर 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि ते जे वाटलेलं वाटण होतं ते घालायचं आहे। आता आळूची पानं खाजवतात तर त्यासाठी आपण ह्यामध्ये चिंचेचं कोळ, आता मी घरी पेस्ट बनवून ठेवलेली असते त्यामुळे मी ती पेस्ट घालते। तुम्ही चिंच भिजत घालून ते चिंचेचा कोळही घालू शकता। काही लोक गूळही घालतात, तर ते तुमच्यावरती आहे, ऑप्शनल आहे। तुम्हाला गूळ घालायचा असेल तर तोही घालू शकता। चवीनुसार मीठ आणि 2 चमचे मी तीळ घातलेले आहे। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून। अगदी पातळ बॅटर नाही बनवायचं आहे, आपल्याला थोडं घट्टसरच बॅटर बनवायचं आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते, हे पहा, ही अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे। पहा, खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे। आता इथे मी पानं घेतलेली आहे, ही जवळपास एक 25 पानं आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आपल्याला ही एकदम व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहेत पानं, कारण पानांमध्ये खूप घाण असते, त्याला एक एक पान स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे। इथे ओटा मी सर्वात आधी क्लीन करून घेतला आहे। आता ही जी धुतलेली पानं आहेत ती सुक्या स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायची आहेत आणि ह्या पानांना जे हे मागचे देठ असतात ना, जाड देठ असतात ना, ते काढून घ्यायचे आहेत अशा सुरीच्या मदतीने। म्हणजे जेव्हा आपण पानांना पीठ लावून फोल्ड करतो ना, ते खूप इझिली आपण फोल्ड करू शकतो। आता प्रत्येक पानाला मी दाखवते या पद्धतीने आपल्याला हे जे बेसन पिठाचा घोळ आहे ते लावून घ्यायचं आहे आणि पानं अशी एक सरळ एक उलट, एक सरळ एक उलट अशा पद्धतीने आपल्याला ही पानं एकावर एक अशी रचून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, म्हणजे सगळीकडे पानं व्यवस्थित लागतातही आणि रोल एक साईडला जाडा एक साईडला बारीक असा होत नाही आणि बेसन पीठसुद्धा असं चहूबाजूनी व्यवस्थित लागतं आणि आपली आळू वडी आहे जी एकदम परफेक्ट होते। आता साईडनी हे असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यावरही बेसन पीठ लावायचं आहे, म्हणजे जो रोल आपण बनवणार आहे ना तो ओपन होत नाही। बेसन पिठामुळे तो असा घट्ट चिकटून राहतो। असा हा रोल बनवायचा आहे आणि चाळणी जी असते ना आपली जाळी, त्यावर तेल लावून कुकरमध्ये पाणी घालून आपल्याला ही त्यामध्ये ठेवून द्यायची आहे। असे मी 3 ते 4 रोल बनवले आहेत। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला एक फुल गॅसवरती आणि बाकी 3 मंद आचेवरती शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। मी शिट्ट्या काढलेल्या आहेत। हे जे आळूचे लोंढे आहेत हे थंड झालेले आहेत, त्यानंतरच आपल्याला ह्याचं कटिंग करायचं आहे। गरम गरममध्ये आपण कटिंग केलं तर ह्याचे काप व्यवस्थित कट होणार नाहीत। आता इथे मी नॉनस्टिक पॅन घेतला आहे। तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता, अतिशय टेस्टी लागतं। पण जास्त ऑइल किंवा फ्राईड आयटम्स मी तरी खात नाही, त्यामुळे मी इथे शॅलो फ्रायच करते। पण शॅलो फ्राय केलेल्या आळू वड्यासुद्धा खूप छान होतात। दोन्ही साईडनी तेल लावून मस्त अशा आपण ह्या फ्राय करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता अतिशय क्रिस्पी कुरकुरीत अशा आपल्या ह्या वड्या बनून तयार झाल्यात। नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडली का।